महिलांचे आरोग्य, पोषण व आर्थिक स्वावलंबनासाठी राज्य शासनाच्या वतीने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात येत आहे। त्याअंतर्गत राज्यातील महिलांच्या खात्यावर मासिक 1,500 रुपये जमा होणार आहेत। त्यासाठी सोमवारपासून ऑनलाईन प्रस्ताव सादर करता येतील। राज्यातील महिला व मुलींना पुरेशा सोयी सुविधा उपलब्ध करून रोजगार निर्मितीस चालना देणे, त्यांना स्वावलंबी व आत्मनिर्भर बनविणे, तसेच महिला व मुलींना सशक्तीकरणास चालना मिळावी आणि महिला व त्यांच्यावर अवलंबून असलेल्या मुलांच्या आरोग्य व पोषण स्थितीत सुधारणा व्हावी म्हणून राज्य शासनाने 1 जुलैपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हाती घेतली आहे। 15 जुलैपर्यंत मुदत। योजनेच्या लाभासाठी 1 जुलैपासून अर्ज दाखल करता येईल। 15 जुलैपर्यंत मुदत आहे। 16 रोजी तात्पुरती यादी प्रकाशित होईल। त्यावर 20 पर्यंत तक्रार, हरकती नोंदविता येतील। 21 ते 30 जुलै दरम्यान तक्रार, हरकतींचे निराकरण होईल। अंतिम यादी 1 ऑगस्ट रोजी प्रसिद्ध होईल। दरम्यान याद्या ग्रामपंचायतच्या बोर्डावर पाहाव्यास मिळेल। योजनेच्या लाभासाठी अशा आहेत अटी: लाभार्थी महिला ही महाराष्ट्रातील रहिवासी असावी। किमान वय 21 पूर्ण आणि कमाल वय 60 वर्षे असावे। ती विवाहित, विधवा, घटस्फोटित, परित्यक्ता, निराधार असावी। योजनेच्या लाभासाठी बँक खाते असावे। लाभार्थीच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावे। लाभासाठी 8 कागदपत्रे हवीत: आधार कार्ड, रहिवासी प्रमाणपत्र अथवा जन्मदाखला, वार्षिक 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, बँक खात्याच्या पासबुकाची पहिल्या पानाची झेरॉक्स, पासपोर्ट फोटो, रेशन कार्ड। योजनेच्या अटी, शर्तीचे पालन करण्याबाबतचे हमीपत्र। ऑनलाईन अर्ज करता येईल। योजनेच्या लाभासाठी ऑनलाईन अर्ज मोबाईलवरूनही करता येईल। आपल्याला अर्ज मोबाईल ॲप, अंगणवाडी, ग्रामपंचायत, सेतू सुविधा केंद्रातून त्यानंतर पोचपावती मिळेल। महिलेने स्वतः उपस्थित राहावे, जेणेकरून तिचा फोटो काढून KYC करता येईल। यावेळी रेशन कार्ड, स्वतःचे आधार कार्ड सोबत ठेवणे बंधनकारक आहे। लाभासाठी प्रस्ताव दाखल करावा। पात्र महिलांनी मोबाईल ॲप, अंगणवाडी सेविका, ग्रामपंचायत, सेतू अर्जासोबत आवश्यक सुविधा केंद्रातून मुद्रित ऑनलाईन अर्ज करावा।